नमस्कार, मी माधुरी कुमकर. I1 न्यूज मध्ये आपले स्वागत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम शेठ लांडे यांच्या केवाडी या गावी श्री वेताळबाबा यात्रा उत्सव संपन्न झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मांडव डहाळे व इतर कार्यक्रम पार पडले. त्याचप्रमाणे रात्री श्री भैरवनाथ कला नाट्य मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 4 नंतर कुस्त्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. देवराम शेठ लांडे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीस एक म्हैस बक्षीस म्हणून देण्यात आली. या यात्रा उत्सवासाठी पंचायत समितीच्या सभापती ललिताताई चव्हाण, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, युवा नेते विक्रम मुंडे, जुन्नर पोलीस स्टेशनचे PI घोडके साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. वेताळबाबा यात्रा पब्लिक ट्रस्ट केवाडी व अमोल लांडे यांनी यात्रेचे नियोजन केले होते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम शेठ लांडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा उत्सव यशस्वी संपन्न झाला. याच बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजने.
वेताळ बाबा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित सर्व यात्रेकरू आणि आदिवासी समाज बांधव, मी म्हणणार त्यांना लोळविणारी अशीच आहे महाराष्ट्राची माती. मी म्हणणार त्यांना लोळविणारी अशीच आहे महाराष्ट्राची माती. खंजीरही खुपसणार नाही अशीच आहे माझ्या आदिवासी बांधवांची छाती. खरं मला अभिमान वाटला लांडे साहेब, यात्रा केवाडी गावची असताना ज्या लेझिम पथकाचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं परंपरा गुजरात सारख्या ठिकाणी ज्यांनी जागृत केली की आदिवासी समाजाच्या ज्या जुन्या चालीरीती परंपरा चालू आहेत आणि ज्यांनी आपलं लेझिम पथक की ज्यांनी गंगाधराचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं, त्यांचं सर्वप्रथम माझा त्यांना मानाचा मुद्रा की ज्या गंगाधर गावांनी या ठिकाणी येऊन अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नृत्य या ठिकाणी त्यांचा तुझे सन्मान जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय देवराजी शेठ लांडे साहेब यांच्या वतीने केला आहे. त्या मंडळाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं असं ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी ना टाळ्यांसाठी ना पैशासाठी, फक्त आणि फक्त जीव तडपतो समाजाच्या विकासासाठी. आणि आदिवासी समाजाला जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आदरणीय जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराजी शेठ लांडे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. आमचे मित्र या मतदारसंघातील विद्यमान पंचायत समिती सदस्य आदरणीय काळू गागरे ज्यांचं काम पंचायत समितीमध्ये उल्लेखनीय आहे, त्यांचं सुद्धा लांडे साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारची मदत या मतदारसंघामध्ये होत असते. या ठिकाणी या लेझिम पथकाचा आहे त्याचे सन्मान आदरणीय लांडे साहेबांच्या हस्ते होतो. खऱ्या अर्थानं स्टेज भाषण करण्याचं नाही, पण आदिवासी समाज खऱ्या अर्थानं कुठेतरी जागृत झाला पाहिजे. कारण समाजावरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो, खेड सारख्या ठिकाणी आपल्या आदिवासी भागातील कार्यकर्ते कामाला गेले होते आणि त्यांचे पैसे दिले जात नव्हते. खऱ्या अर्थानं लांडे साहेबांना त्यांचा पहिला सकाळी फोन आला की आम्हाला रात्री मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये आमचे 36,000 रुपये सुद्धा बुडवलेले आहेत. आम्हाला येण्यासाठी पत्ता नाही साहेब, आम्ही खेडच्या स्टँड वरती जमलो आहे. आम्ही जिल्हा परिषद मध्ये होतो. अतिशय वाईट बातमी. लांडे साहेबांनी कुठलाही विचार न करता खेडच्या PSI ला फोन केला आणि त्यांना पहिलं सांगितलं की ज्यांनी माझ्या आदिवासी बांधवांना मारलं आहे त्यांच्यावर पहिली एट्रॉसिटी दाखल करा आणि नंतर त्यांचे पैसे असतील ते पैसे तुम्हीच द्या. म्हणजे आदिवासी समाजाच्या नेतृत्वामध्ये ताकद आहे. खऱ्या अर्थानं ज्या माणसांनी पैसे बुडवले होते तो त्या ठिकाणी आला, त्यांचे पैसे दिले आणि पोलिसांनी खरोखर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. म्हणून लांडे साहेब तुमच्या नेतृत्वाला माझा पुन्हा एकदा सलाम राहील. असं तुमचं कार्य असं पुढे राहावं. आणि या केवाडी ग्रामस्थांना या वेताळबाबा यात्रेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या यात्रेच्या निमित्तानं आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील हे सुद्धा येणार होते, पण अधिवेशन चालू असताना महत्वाचा दिवस होता. दादा म्हटले लांडे साहेब मी जर वर्षाचा अभ्यास करतो आणि ज्या दिवशी परीक्षा द्यायच्या त्या दिवशी जर मी परीक्षेला गेलो नाही तर काय उपयोग होणार नाही. पण या यात्रेकरूंना तुम्ही माझ्या शुभेच्छा सांगा. या आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील यांच्या वतीने तुम्हा सर्व ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. या ठिकाणी वेताळ बाबा यात्रा उत्सव या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या भागातील सर्व कार्यकर्ते, आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आमच्या सोबत काम केलं ते या भागातील सर्व आमचे मित्र, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य माननीय गेनुभाऊजी उंडे, त्याप्रमाणे चावणगावचे सरपंच रमेश भालजी, या ठिकाणी आमचे मित्र सर्वच स्टेजवरील मान्यवर. केवाडी गावची यात्रा म्हणजे आदिवासी भागातील एक नामांकित नावाजलेली एक अशी भव्य दिव्य यात्रा आणि या यात्रेच्या निमित्ताने सर्वच आपल्या आदिवासी भागातील
सर्व मंडळी अगदी उत्सुकतेने त्या केवाडी गावामध्ये येताना आपल्याला दिसते. आम्ही आमच्या लहानपणापासून पाहतो केवाडी गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, मग बैलपोळ्याचा असू द्या नाहीतर यात्रेचा असू द्या, आपल्या मेन रस्त्यापासून तर केवाडी गावातला ह्या येणाऱ्या रस्त्यापर्यंत लोकांची असलेली वर्दळ मोठ्या प्रमाणात या केवाडी गावामध्ये सर्व नातेवाईक या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येत असतात. आणि अशी आदर्श यात्रा खरं तर आपल्या भागामध्ये अतिशय वाखणजोग या यात्रेचं या ठिकाणी काम असतं सर्वांचं. यात्रेच्या अगदी पहिल्या दिवसापासून तर आखाड्यापर्यंतचे सर्व जे कार्यक्रम असतात, जी रूपरेषा असते, त्यामध्ये अगदी सर्वच गाव या ठिकाणी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवत असतं. अतिशय या यात्रेला आल्यानंतर प्रत्येकाला कुठेतरी आपल्या मनातून अतिशय आनंद होतो की खरंच आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यात खरं वास्तविक अशी यात्रा आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सांगावंच वाटतंय की खरं तर या यात्रेमध्ये अतिशय आखाड्याच्या टायमाला या ठिकाणी म्हैस बक्षीस ठेवलेले. मी लांडे साहेबांना विनंती करेन, लांडे साहेब, आपण जर पाहिलं स्टेजवरती जे मान्यवर आहेत, जे आपले कार्यकर्ते आहेत आणि आपल्या समोर जे बसलेले आपले जे मायबाप आहेत, ही खऱ्या अर्थाने आपली ताकद आहे. आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी स्टेजवरती आलेलो आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करत. केवाडी गावच्या वेताळ बाबाच्या यात्रेनिमित्ताने सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी मी यात्रेच्या शुभेच्छा देईन आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावामध्ये त्या ठिकाणी आमचे गावचे माजी पोलीस दल बबन पाटील असतील, ज्ञानेश्वर सखाराम लांडे असतील, गणपत मुक्ता लांडे, माजी सरपंच लक्ष्मण गुरुजी, सर्वच कार्यकर्ते काही ही सगळी विष्णू पाटील असतील, तुकाराम पाटील, सगळी मंडळी, ज्ञानेश्वर लांडे दंडा मुक्ती अध्यक्ष, सर्वांना मी धन्यवाद देतो. काय गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्षापासून गावामध्ये 2 गट होते, परंतु यावर्षी सर्वांनी पालखी एकत्र काढली, आनंदाने यात्रा केली. मला गावकरी म्हटले सत्कार, मी सत्कार घेणार नाही, माझा सत्कार समोर बसलाय, त्याच्यामुळे उशीर झालाय. मला ज्या लोकांनी निवडून दिले ते सत्कार माझ्या समोर बसलेले, त्याच्यामुळे गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही जरी सत्कार केला तरी मी गावात सत्कार घेणार नाही आणि माझा पोराही सत्कार घेणार नाही. आता आपल्याला लवकर भावनेला सुरुवात करायची आणि म्हणून पुन्हा एकदा आमचे मित्र गावाचे गागरे असतील, आदरणीय गेलूचर मुंडे आमचे जावई, या ठिकाणी खरं तर खासदार साहेब येणार होते, आमदार साहेब येणार होते, पण खासदार साहेबांचं अधिवेशन दिल्लीला चालू आहे, आमदारांचं अधिवेशन मुंबईला चालू आहे. सभापती बाई मगाशी येऊन गेल्या आणि पंचायत समितीचे सदस्य गावाशेठ गागरे आणि गेलूचर मुंडे हे आलेले आहेत. कार्यकर्ते सर्वच स्टेजवर म्हटले आदिवासी भागातले काय जास्त मी वेळ घेत नाही. या ठिकाणी गावकरी मंडळाने आनंदाची बातमी सांगतो, याचा का जाणारा रस्ता आपला आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी येणार होते, आपण कोणलाही बोलावलं नाही. 30 लाख रुपयाचा रस्ता तिथे वापरून आहे, सगळी कामं बोर्डावरती आहेत, त्याच्यावर मी बोलणार नाही, परंतु निश्चितपणे चांगलं काम होईल. आधी काय न बोलता निश्चितपणे मंडळी अत्यंत मावळाची वाट पाहते. मला एक अभिमान वाटतो का निश्चितपणे माझं गाव हे येताबाबतचा मी एक सेवा करणारा कार्यकर्ता आहे, पण सर्व गावकऱ्यांनी आज एकत्र येऊन सर्वांनी खऱ्या अर्थानं या आदिवासी भागाला दाखवून दिलं का 15 वर्षाला काम आहे ना, परंतु केवाडीची यात्रा एकत्र झाली आणि ती दणदणीत झाली. अशा प्रकारची मी तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करतो. आणि उद्याला आखाडा आहे, भरपूर आले 5-5 आल्यातील माझ्या वस्तू भरपूर आहेत, पण माझ्या मनात आलं का बाबा गाव म्हटलंय चला एक माहीत आम्ही या ठिकाणी बक्षीस ठेवलेले आणि नगर पारनेर कोल्हापूर असे भरपूर पैलवान येतात. 2 लाखाला सुरू होईल, आखाडा जरी 10 वाजले तरी आखाडा चालूच असतो. आणि म्हणून निश्चितपणे भारुडच्या मंडळाला मी या ठिकाणी नमाजी देवाडे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं भारुड आहे, अजिबात कोणी हालायचं ना. भारुड मंडळाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी भारुड असं झालं पाहिजे.
का माझ्या आदिवासी बांधवांच्या डोळ्याची पारणा पिटली पाहिजे। याच्यामध्ये डान्सर जे आहेत ते आपल्या दाबाडे कोपऱ्यामांड्याचा पोरगा आहे आणि अत्यंत अप्रतिम असा आहे। एकीकडे एक या ठिकाणी डान्सर आहेत। तुमच्या डोळ्याची पारणा फेडण्यासारखं आहे। तरी महिला भगिनीवर बसण्याची ही जी सोय आहे मंडपामध्ये फुल झालेला आहे मंडप। अजूनही या ठिकाणी काही उशीर झाल्यामुळे काही माणसं गेले असतील तरी सकाळी हातीचा कार्यक्रम होईल। या ठिकाणी जी शोभेची दारू झाली ते आमचे चिरंजीव दीपक माऊ लांडे हे इंजिनियर आहेत पुणे कॉर्पोरेशनला। दरवर्षी ते 50,000 रुपयाची या गावासाठी शोभेची दारू माझ्या आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांनी ही शोभेची दारू पाहिली पाहिजे म्हणून माझ्या मुलाचा आग्रह असतो। तो शोभेच्या दारूवाला म्हणला मला 50,000 बार म्हणून तुला कितीही घे फक्त इथं काम चांगलं कर। असं एक खऱ्या अर्थानं तो या ठिकाणी चांगलं काम झालं। या ठिकाणी आता मी अधिक काय बोलणार नाही परंतु पुन्हा एकदा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आज सोमवार होता त्यामुळे काही लोकांना जेवता नाही आलं। सकाळ जेवण शिल्लक आहे कारण आमच्याकडे प्रत्येक घरामध्ये वक्रू आहे। सोमवारमुळे काही थोडीशी अडचण झाली। माझ्याकडे तर अजून भरपूर जेवण आहे। आता जर मी अजून जेवलं नाही कोणी राहिलं असेल तर माझ्याबरोबर चला आपण सगळेजण जेवण येऊ। तुम्ही मंडळी जो आम्हाला विश्वास दाखवला कावाशेठ गागरे आणि मी आम्ही दोघं जण स्वतः या विभागामध्ये काम करतोय। तुम्ही आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य करून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला पाठवलं। अत्यंत तुमची आम्ही चांगली सेवा करू अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। अधिक काही नाही बोलता निश्चितपणे पुन्हा एकदा माझ्या तळाबाच्या कृपेने माझं गाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज सर्व मंडळी पालखीला बिलकुल पांडुरंग लांडे आमच्या पुढे असतील त्यांनी इकडं स्टेजवर येतं आणि निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची दिशा या ठिकाणी आम्ही आज गावाला दिली। आता उद्या या ठिकाणी आखाडा होणार आहे आणि म्हणून मी अधिक काय न बोलता पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी आभारी आहे आणि भारत मंडळाला परत एकदा सांगतो की आपण तयार राहायचं नवाजिशन आणि या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक आणि या गावचे सरपंच अमोल शेठ देवराम लांडे यांनी भारताचा नारळ फोडावा। सर्व प्रेक्षक बांधवांना विनंती आहे या ठिकाणी आता त्याचं उद्घाटन झालेलं आहे। कैलासवासी मुलधवनी आपले सम्राट मास्टर देवराम सावराम देवाडे यांच्या श्रेयाखाली श्रीकाल भैरवनाथ कला नाट्य मंडळ मोर्चे जे उतरवणे बुद्रुक तालुका राजूर खेड जिल्हा पुणे केंद्र मंडळाचा कार्यक्रम डॉक्टर शिवराम आतापर्यंत अखंड महाराष्ट्रात गाजत असलेलं वैभवशाली समाज ऐतिहासिक पौराणिक लोकनाट्य शिल्पकार हीची सह्याद्रीची नाट्यधारा भैरवनाथ कला नाट्य मंडळ मोर्चे जे उतरवणे बुद्रुक या मंडळाचा कार्यक्रम। मित्रांनो आपण सर्वांना एक मंडळाचं तर विनंती आहे पण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे। या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना कोणी खेचून यायचं नाही। आपला आनंद आपण बसल्या ठिकाणूनच व्यक्त करायचा आहे ही मंडळाच्या वतीने सर्वांना विनंती आहे। कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत। सर्वांनी शांतता राखा। जय हिंद जय महाराष्ट्र। रेवड्यांच्या कुस्त्या लावून सुरुवात करायची। दुःखद अंतःकरणाने हृदयाच्या आजाराने त्यांना निधन झालं आणि ते आज आमच्यात नाहीयेत। अत्यंत तरुण असा माणूस आज आमच्यातून गेल्यामुळं निश्चितपणे आम्हाला केवाडीच्या मंडळाची खंत आहे।
मारुती लुमा लांडे हे माझा उजवा हात आणि ते आपल्यामध्ये आज नाही आहेत तरी निश्चितपणे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व गावकरी दुःखी आहोत। त्याचप्रमाणे भीमराव विठोबा शिंदे, त्याचप्रमाणे कोंडू भिका लावंडे, ही तिन्ही माणसं अत्यंत जवळीक याच वर्षी खऱ्या अर्थाने गेलेले आहेत। त्याचप्रमाणे शेजारगावचे आमचे मित्र अनंत लांगरे गुरुजी यांचे 4-5-7 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे। दुःख हे नेहमी होत राहतं, आपण सुद्धा एक दिवस आपल्याला पण त्याच मार्गाने जायचं आहे आणि म्हणून सर्व दुःखाला सामोरून फक्त त्याचप्रमाणे इथं ठक्का निर्मळ यांचाही मुलगा 4-5 दिवसापूर्वी आमच्याच गावचा दुःखद अंत्यकरणाने गेलेला आहे। असे सर्व दुःखद अंत्यकरणाने मी सर्व ग्रामस्थांना 1 मिनिट फक्त विनंती करतो, सर्वांनी 1 मिनिट त्यांना सामुदायिक श्रद्धांजली वयाचे सर्वांनी 1 मिनिट फक्त जागेवर उभा राहा अशी विनंती आहे। लोक म्हणतील की ग्रामस्थांचं नाव घेत आहे, अरे घर असेल तिथं थोडस घर असेल तिथं भांडी आली, भांड्याला भांडं लागतं, गावकी आली, थोडी रस्ती घेत होती, त्याच्याप्रमाणे 27 मुद्द्यावर आमच्या केवाडी गावामध्ये काही वादविवाद असतील, परंतु आमचे शिक्षक मंडळी आहेत आणि राजकीय पेशा आहे। केवाडी गाव हे एक आदर्श गाव आहे आणि आदर्शाची दिशा घेऊन सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी केवाडी ग्रामस्थांना धन्यवाद देतो। आखाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य होतो। केवाडी ही पैलवानाची भूमी आहे। आमच्या गावचे सुपुत्र कैलासवासी देवराम शेठजी लांडे यांचे वडील सकाराम मारुती लांडे पैलवान, तसेच भीमाजी लांडे पैलवान, चिमाजीबुवा पैलवान, कैलासवासी गोपाळ लांडे यांच्या आदर्शाने आणि एक दिशा दिली, एक गावाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनाने हा केवाडी गावचा एक कुस्ती केवाडी विरुद्ध शिरोली एक फोटो मोठी जोड घ्या सर, मोठी जोड घ्या 101 पासून कुठला बोल अरे पडलेला तिथं जो पडणार कोण त्याला 20 द्या, याला 100 द्या। आमच्या केवडीचा आणि पिलाजी लांडे यांचे चिरंजीव आखाड्यात आलेले आणि डाय हातातील पैलवान उंडे खडक आहे। उंडे खडक विरुद्ध केवडी कुस्ती चिटपट झाली पाहिजे पैलवान। इनाम काय वा 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 छान हो द्या चिटपट हो द्या। हो द्या, बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे, डाव तोडलाय त्यांनी, हो द्या। कुस्ती पाहण्यासारखे तुम्ही म्हणाल लहान कुस्ती, पण किती वागतात बघा। अरे वा 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 छान डाव असल्याने नाही सोडवलं नाही, हो द्या टेकावला छान तो पडणारा मी अध्यक्ष साहेबांचं म्हणणं आहे।
अमलो अमलो पुढून सारखा सारखा पुढून दिलेले आहे तर पंच कमिटी त्यांचे आभारी आहोत. सर्व रंगराचे या ठिकाणी आभार मानले जातात. या ठिकाणी अजून देणगीदार आहेत त्यांची नाव मी पुकारतो. भाऊ सोनू लांडे 501, ज्ञानेश्वर मारुती लांडे 200 रुपये, अप्पा टेलर सचिन रामदास लांडे 151, अशोक श्रावण लांडे विस्तार अधिकारी 1111, भगवान मोतीराम लांडे 501, कृष्णा तानाजी लांडे 1100, बाळू बुधा निर्मळ 1111, पांडुरंग दिगंबर लांडे 501, 5001, गणपत मारुती लांडे 1111, महादू मारुती लांडे 1111, जनार्दन गंगाराम गाडेकर 501, लक्ष्मण देवराम लांडे गुरुजी 5001, हौसाबाई मारुती लांडे ग्रामपंचायत सदस्य 200 रुपये, भीमाजी आनाजी लांडे पोलीस इन्स्पेक्टर 1111, संतोष आनाजी लांडे 1111, किरण रामदास लांडे 51 रुपये, लक्ष्मण काशीनाथ जडर 5555 रुपये, गौरव गंगाराम तळपे 999, नवनाथ नाथा निकम 1100 रुपये, काय किरण का किरण युवराज लांडे 200 रुपये, गोंडू सोमा लांडे गुरुजी 1100 रुपये, चिंतामण तळपे 1100 रुपये, होना साबळे बादली, सकाराम रामू भांगले 500 रुपये, गणपत धोंडू भांगले 5550. हा मग काय पब्लिक आखाडा लवकर उठा, 2-4 जण लवकर थांबला आखाडा किसान निघाला सुट्टी करायची. चला लवकर भाव आता आमचा महत्वाचं पाहुणे आमचा फिरा फिरा कुठे खेळून घ्यायच्या 500 रुपये, 200 रुपये नाही का 500 रुपये. ओ पिलाई सेट सारखा 500 रुपये 500 रुपये. आता हे बैलांना सोबत का 50 रुपये लिटर दूध आहे पवरता बैलांना. चंद्र
मुंडे सर ना अरे ही कुठे कोणतरी असते लाव मोरे सर जरा नाशिक कपडे साजरे बोला आकडे द्या तुम्हाला मान देतो पहिला चला मुंडे सर जरा पाहुण्यांचे असते का जरा मान द्या बाळामायांच्या उद्यातील बाळून नाशिक का आणि डाव्या हातातील बाळून पारण्याचे काय नाव अध्यक्ष साहेब यांच्या हातात जो पैलवान आहे त्याच्यावर एक बोकड आहे बोकड छान डाव मारलाय मुंडे लक्ष ठेवा तक्रार येऊ नये आता अरे आता झाली का बोकडे जोड एवढा जोड आखाड्यामध्ये पैलवान आहे ना त्यांनी जो बोकड घेतला त्या बोकडावर कुस्ती लावायचे जोड एवढ्या जोड अध्यक्ष साहेबांच्या हातात जो पैलवान आहे त्याच्यावर बोकड 501 रुपये याला जोड एवढ्या जोड 1000 रुपये 1000 आणि एक बोकडे जोड एवढ्या जोड चला जोड उठा पारनेर तालुक्यातील पैलवान 1000 आणि एक बोकडे साहेबांचं म्हणे 1000 आणि एक बोकडे जोड एवढ्या
विलासराव 1000 एक ट्रॉफी जोड येऊ द्या. खेळते का तू ही खेळ तालुक्यातून आले संभाजी लाटे विठ्ठल संभाजी सावंत यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. एक ट्रॉफी आणि 501 रुपये इनाम आहे. झाडे पैलवान आहे झाडे. उठा 1000 आणि एक ट्रॉफी जोड येऊ द्या. जोड येऊ द्या. नंतर पैसे मागू नका म्हणा. नंतर पैसे मिळणारच नाही. तुम्ही थांबूच नका इथं अंधार पडल्यावर. मोरे वायरमॅन आमच्या जावई यांच्या हस्ते सरपंच हिराबाई कृष्णा लांडे यांच्याकडून हा मोकळ आलेला आहे. जावं चला लवकर उशीर होतोय. मोरे जावळे यांच्या उजव्या हातातील पैलवान श्रीरामपूर आणि साहेबांच्या हातात जे पैलवान आहे ते कुणाले पारनेर विरुद्ध श्रीरामपूर अशी कुस्ती. 1001 बोकड कोणाचे अशी कुस्ती. बाळासाहेब लांडेला कुस्तीवर ध्यान ठेवा. कुस्ती मोठी आहे. कुस्ती चितपट झाली पाहिजे. तशी कुस्ती चितपट झाली तरी जावं ते घाबरणार नाही. पैसे देतील. काही काळजी करू नका. वा वा छान कुस्ती चाललेली आहे. कुस्ती चितपट होऊ द्या. सोडोसोड करू नका. वा छान कुस्ती. कुस्ती जिंकलेले या गावचे सुपुत्र 2,500 रुपये गावकी आणि बाळू खरात 501 रुपया बाळू खराच आहे. 3,000 रुपये आणि 3000ची कुस्ती. 3000ची 2000 2500 बाळूचं 500 आणि गावकरी मंडळींचे 2000. आपल्या 2,000 गावच्या पाशी 2,500 रुपयाची कुस्ती आहे बघा. पहिल्यावर कुस्ती निकाली होऊ द्या. कुस्ती चितपट झाली पाहिजे. हाय रागावर आहे कुस्ती. या ठिकाणी आपसमध्ये कुस्ती चालणार नाही. नाही तर 1 रुपया मिळणार नाही. वा वा छान कुस्ती चाललेली आहे. आता 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 चंद्रकांत लांडे यांच्या हातात जे पैलवान आहे त्याच्यावर 1 झाला आणि 501 रुपये इनाम आहे. त्याला जोड येत्या जोड निकाली झाली पाहिजे. पुढे धावला नाही तर उठून पळता इनाम घ्यायला. शूटिंग फिरतो ना 501 रुपये पैलवान फिरतो त्याच्यावर. अरे असं उलट चालतं का झाली. 1000 रुपयाने एक ट्रॉफी. आखाड्यामध्ये जी कुस्ती चालू आहे ते 1000 रुपये किमतीची कुस्ती आहे बघा. छान कुस्ती चाललेली आहे. कुस्ती होत नाही. नीट लावा. दाबून धरा. चितपट करा. झाली 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 झाली. आता काय राहिले तिला. झाली. अरे काय आता फार उन्हाळ्यावर बसलाय. आता
आकड्यामध्ये जो पैलवान साहेबांचे आता त्याच्यावर 1,000 आणि ट्रॉफी जोडले होत्या. हात वर करा. 1500 रुपये एक टाक. आंध्रवाड विरुद्ध धोलवड अशी कुस्ती. काय नाव आहे? एक टाक 500 रुपये. एक डाव आणि 500 रुपये इनाम आहे. जोड याची आता कुस्तीच्या आकड्यामध्ये 1 डाव आणि 500 रुपये. इथं फिरव यांना फिरव फिरव ना तू. हे इथं फिरव फिरव लाख रुपये पैसे मला आमच्याकडे कोल्हापूर आणि डाव्या हातातील पैलवान नांदेड. कोल्हापूर विरुद्ध नांदेड. काय नाव आहे? गावकीच्या 15 आणि यांचे 1000. कोणाचे? मुंडे मुंडे साहेबांचे 1000. गावकीचे 1500. हा ठीक आहे चालू द्या. हा आता बाळासाहेबाचं उद्यानंतर मग तुमचं करा. काय म्हणता बाळासाहेब? 2,000 आणि डाणे जोड एवढ्या जोड. बाळासाहेब यांच्या आता जो पैलवान आहे त्याच्यावर 2,000 रुपये इनाम आहे आणि एक डाणे. साहेबांच्या आता जो पैलवान आहे त्याच्यावर 2,000 रुपये इनाम आहे. जोड एवढ्या जोड. 5,000 रुपये. 5,001 रुपये जोड एवढ्या जोड. 5,000 रुपये आणि एक म्हैस. 5,000 रुपये आणि एक म्हैस याला जोड एवढ्या जोड. आलेले बघा जोड. सल्ल्यात झाली तर मग जोड नाही. दिला जातील. जोड नाही. हे तुम्ही बाळासाहेब बाजूला घ्या ना. बाजूला घ्या कुस्ती चालू आहे. या ठिकाणी कैलासवासी श्रीकृष्णराव मुंडे आमदार यांचे चिरंजीव विक्रम या आखाड्यात भेट देण्यात आलेले आहेत. चंद्रा या इकडे जातील. इथं कुस्ती बघा कैलासवासी मुंडे आमदार यांच्या पुढचं आहे आणि डाव्या हातातील पैलवान बीड विरुद्ध सोलापूर. काय नाव आहे? 3,000 रुपये इनाम आहे कुस्तीवर. मुंडे साहेबांचं काय म्हणणं आहे? 1,000 रुपये मुंडे साहेबांचे. 4,000ची कुस्ती. 4,000 रुपये इनामाची कुस्ती. निकाली कुस्ती झाली पाहिजे. हा चिठ्ठी चौकशी करून त्यांची काय ठरवलं ते मांडून द्या. आखाड्यामध्ये जी कुस्ती आहे ही 4,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे थांबा. इकडे आणू नका. वा 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 वा. त्याच्यामुळे गावकीच्या विक्रम
मला द्या बरं का. मुख्याध्यापक यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे. गावकीचे 2,000 आणि गुरुजीचे 1,000. गावकीचे 2 3,000 रुपये. लक्ष्मण गुरुजी यांचे 1,000 रुपये आणि गावचे 2,000 रुपये अशी टोटल 3,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. इंदूर विरुद्ध धुळे अतिशय नामांकित कुस्ती आहे. आखाड्यामध्ये गडबड कमी करा. प्रेक्षणीय कुस्ती आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याची पावना करणारी कुस्ती आहे. कृपया अध्यक्ष कुस्तीवर लक्ष ठेवा. काटा कुस्ती होणार आहे. काटा कुस्ती पहिलवान प्रेक्षकांच्या डोळ्याची पावना करतील अशा प्रकारे कुस्ती करा. आपण फार लांबून आहात. प्रेक्षकांच्या आपल्या कुस्तीकडे नजर लागलेली आहे. ही निकाली होते. हा ही खरी कुस्ती. ही कुस्ती आपसात नाही. निकाली आहे निकाली. अरे तुम्ही कुस्ती करा लवकर. नाही झाली नाही. मान्यवर आणि केवाडीकर ग्रामस्थ देवरामजी लांडे म्हणले की अति उत्साह हा प्रत्येक ठिकाणी दिसतो. मग तो केवाडीच्या क्रिकेट मॅच मध्ये दिसला. आता कुस्त्यांची ज्या स्पर्धा आयोजित केलेली आहे तिथे सुद्धा एक चित्र आहे. मला देवराम लांडेजींकडे तक्रार आहे की ते मला विसरले. माझं नाव त्यांनी हँडबिलवरती टाकलं नाही. विनोदाचा भाग सोडा, पण देवराम लांडेजींचं नाव काय आणि माझं नाव काय? आम्ही एकाच ह्याच्यातले आहोत आणि त्यांचं नाव म्हणजे माझं नाव आणि माझं नाव म्हणजे त्यांचं नाव. इतकं त्यांचं म्हणजे आता काय वर्णन करावं त्यांच्या बाबतीत मला काही समजत नाही. क्रिकेट मॅच हा व्यक्ती आयोजित करतो. कुस्त्यांचे फळ आयोजित करतो. तुमचे मग तमाशे असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये हा माणूस दडाडीने पुढे असतो. थोडासा विचार केला तर खरंच आदिवासींमधला दडाडीचा कार्यकर्ता, दडाडीचा नेता, दडपणारा नेता आणि जसा मोठ्या लोकांमध्ये असतो तसं सर्वसामान्य लोकांमध्ये दिसणारी व्यक्ती. नाही पण आता कसं आहे.
देवराम लांडेंजी इथे आता लोक बाकीचं काही जास्त ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, पण आपल्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मी आपल्या बरोबर आहे आणि मी आपल्या नेहमीच आपल्या बरोबर असेल. अधिक काही बोलत नाही. आता कुणाचं भाषण ऐकायचं, माझं भाषण ऐकायचं आपण मनस्थितीत नाही आहात. इथे कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ते बघण्यासाठी आपण आतुर आहात. मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपल्या केवाडीचे जे आराध्य दैवत वेताळ बाबा आहेत त्यांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की या केवाडीकर ग्रामस्थांना आरोग्य, स्थैर्य, आर्थिक उन्नती ही अशीच उत्तरोत्तर चांगली लाभो एवढीच आशा व्यक्त करतो. माझे वडील कैलासवासी कृष्णराव मुंडे, माझ्या मुंडे परिवारातर्फे आणि समस्त जुन्नरच्या ग्रामस्थांतर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पहा आता पहिल्यांदा हमरे भाऊ शेवटची कुस्ती मशहूरची कुस्ती आहे. ऐका ना,